सर्व सज्जनाशी सज्जन, दुर्जनाशी दुर्जन, खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी अर्थातच तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन, ज्याला तुम्ही कधीही सबस्क्राईब करू शकता, कधी अनसबस्क्राईब करू शकता. तुम्हाला जसं वाटेल तसं करू शकता. त्याच्याबद्दल काही विषय नाही. आमचा फक्त प्रयत्न हा आहे की प्रशिक्षणार्थी बांधवांचा लढा जे लढत आहेत, त्यांची भूमिका, त्यांचे मत एका मोठ्या स्केलवरती सर्वांपर्यंत पोहोचावे, त्यासाठी आपण हा प्रयत्न करतोय. आदरणीय तुकाराम बाबा आपल्यासोबत जोडलेले आहेत. आदरणीय चाकूरकर साहेबांनी नुकतीच थोड्या वेळापूर्वी भूमिका मांडलेली आहे. त्याबद्दल आदरणीय तुकाराम बाबा यांचा जस्ट मला फोन आला आणि बाबांना सुद्धा भूमिका मांडायची आहे आणि ते योग्य सुद्धा आहे आणि म्हणून आपण पुन्हा एकदा लाईव्ह आलेलो आहोत. बाबांचं या लाईव्ह मध्ये मी मनापासून स्वागत करतो. बाबा नमस्कार. नमस्कार बाबा, आपली पहिली प्रतिक्रिया. सगळ्यात प्रथम पहिली गोष्ट म्हणजे मी अजून लाईव्ह बघितलेलं नाही तुमचं, फक्त मला फोन येत होती प्रशिक्षणार्थींची की मी आज दुसरं काम चालू होतं. त्या कामाच्या अनुषंगाने राष्ट्रीय संत गाडगेबाबा आणि वैराग्य संपन्न बागडेबाबांची पुण्यतिथीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी तुम्हाला 4-5 प्रश्नच सांगेन, बाकीच्या फार काही गोष्टी सांगणार नाही. सगळ्यात पहिली गोष्ट की मी सांगलीचं उपोषण का सोडलं किंवा कसं सोडलं, तर मी उपोषण सोडत असताना प्रशिक्षणाला विचारलं आणि त्यानंतर उपोषण सोडण्यापूर्वी जे नेतृत्वाने तुम्हाला बोलले त्या नेतृत्वाला देखील विचारलं की साहेब आता येणार आहेत, काय करायचं. तर नेतृत्व काय म्हटले की तुम्ही उठू नका तिथून, तुम्ही तिथंच बसायचं आणि इथून आम्ही मुंबईला जातो आणि मुंबईला आम्ही जाऊन तिथं बाकीच्या गोष्टी करतो आणि मग परत येतो आणि मग तुम्ही उठायचं तोर बदल, तुम्ही तर उठायचं नाही. मी त्यांच्या बोलण्यात बघितलं की माझ्या जीवनाचं किंवा माझं ऑपरेशन झालंय किंवा माझा काय प्रॉब्लेम झाला हे त्यांना बाकीचा विषय काही गोष्टी घेणं नाही. यांना कळून चुकलं की ह्या मुलांना मातीत घालायचं आणि हे संघटना फोडून टाकायची, माणसं फोडायची, हे त्यांच्या डोक्यामध्ये भरून आले तिथं पूर्ण येताना. सगळ्यात पहिली गोष्ट तिथं आल्यानंतर त्याला विचारलं, मी माझ्याकडे शूटिंग आहे त्याची, मी त्यांना विचारलं साहेब काय करू, साहेब काय करायचं विचारलं त्यांना मी. साहेब म्हणले काही विचारू नका, तुम्ही इथंच थांबायचं, ते भरकटच जाईल, तुम्ही इथं थांबायचं, आम्ही मुंबईला जाणार 10-12 लोक शिष्टमंडळ. अहो शिष्टमंडळ तिथं काय विचारणार आहे साहेब, तुम्ही याच्या अगोदर शिष्टमंडळ जाऊन आलं ना, म्हणजे ह्या माझे अपघात करणार, ते करणार माझ्या पोरांचे अपघात करणार, त्यांच्यावर पैसे पाणी नाही आहेत. जर समजा एखादा मंत्री महोदय येतोय तर शांत आणि संयमी पद्धतीनं श्रेयवादासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या माणसावरती जर समजा येणाऱ्या मंत्र्याला जर काय वाटेल ते बोलून तुझं भडकावून टाकत असेल. अहो रेकॉर्डिंग आहेत त्यांचे सगळे, पोरासाला काय भडकावलेत ते. आणि माझ्याकडे आता जे रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवतो ना, जे 4 नेतृत्व 10 लाख 5-5 लाख 25 लाख रुपये माझ्याकडे मागणी केली आहे नेतृत्वाने, त्याची रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. मी तुम्हाला व्हायरल करणार आता. मी ते सगळे काय सांगतो ते पोरांच्यासाठी करतात ते, ह्याला काय लागले बसले. अहो 1000 2500 200 रुपये गोळा करून आजारवरती बाकीची गोष्टी करण्यासाठी, पैसे गोळा करण्यासाठी हे दुकान आहे. आज ते रेकॉर्डिंग करून मी सगळ्या व्हायरल करतोय आता सध्याच्या घडीला. त्या पैशासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी हा एक माणूस निस्वार्थी काम करायला लागलाय, त्यांचं दुकान बंद पडायला लागलाय म्हणून यांच्या पोटावरती कळप आली म्हणून वाटलं ते वक्तव्य बेताल वक्तव्य करतायत. माझ्या रेकॉर्डिंग आहे सगळे, आता इथून पुढे रेकॉर्डिंग मला व्हायरल दिसतील माझ्याकडे. मी एकच सांगतोय, बाकी काय विषय नाही. ह्या मुलांच्या विषयी खेळू नका. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या ह्याच्यासाठी याचं पाप तुम्ही आयुष्यात फेडणार नाही. आणि झाला पटलं तुम्ही बोंधू लावले, नाटकं लाव, हा फालतुगिरी बना, तुमची लायकी त्या लेवलची आहे ते बघा. माझे ज्या तालुक्यात राहतो ना, एखाद्या माणसाने मला नाव उठवली तर ऑन द स्पॉट महाराजकी सोडून देतो मी. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या तालुक्यातले कौतुक मला सांगा, तुमच्या नावावर किती बाकी लोक बोलतात ते बघा. पहिला माझ्या तालुक्यात या आणि माझ्या तालुक्यामध्ये येऊन बोला. तुकाराम महाराज बाद आहे, थर्ड क्लास माणूस आहे, स्वार्थी माणूस आहे, भूतो महाराज आहे असं जर म्हणलं जगाच्या पाठीवर कोणी देखील ऑन द स्पॉट जागा महाराजकी सोडणार, आपण परत बघणार नाही. जाऊन मळ्यामध्ये शेती करेन, खोतांडगिरी बोलाच नाही वाटत. दम असेल ना तर सळून बोला समोर. फालतीगिरी बनाय महाराजचा दुसरा रूप बघितला ना पळाच कळणार नाही तुम्हाला. जे सांगतोय त्या पद्धतीने राहायचं. मुलाचं भवितव्य सांगण्यास काय नाही वाटत. मुलाच्या भवितव्य 36 जिल्ह्यातली मुलं आहेत, 1,34,000 मुलाचा प्रश्न आहे. नालायक माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी नावाला नाही पत्रकार विषय देतो. हे नेतृत्व आहे तुमचं. अहो तुम्ही स्वतः तुम्हाला बाकीची गोष्टी करताय. अहो पाणी पाहू शकत नाही तुम्ही, साधं गाव भरून सोनं घालून फिरताय. दम असला तर तुम्ही पाणी पाजलं असता, खाल्ला असता तुम्ही तिथं. काय तर तोंड मोकळ्यानं बोलून चालणार नाही. महाराज आहे म्हणून काय काशीचे लंगोटी हेन तेन काय वाटलं उदाहरण सांगा. जे शब्द ते बोला. हो दान धर्म करणारी माणसं असतात तर पाणी पाजलं असतात तुम्ही सांगलीमध्ये येऊन. 1 रुपयाचे तुमचे 4 कोंडुगळ्याला तेवढे खायला घातले ते उदोर करणारच ना. त्याला गावात जायचं आहे, त्याला परत घरात राहायचं आहे, त्या गावात राहायचं आहे. उदोर केलंच पाहिजे, टाळ बाजूलाच पाहिजे त्यांनी, त्यावेळेस ते चालणार आहे. नाही तर कसं 10,000 5,000 त्याला तुम्ही उसने दिलेले आहे. तुकाराम महाराजांनी कोणा उसने दिले नाहीत, रडलेत पोरं माझ्यासाठी. आणि हे सांगतो साहेब तुम्हाला,
की 36 जिल्ह्यातील सगळे प्रशिक्षणार्थी तुम्हाला फोन करतील, शिवाय देतील, बोलतील, कमेंट करतील. त्याचा आणि माझा काही मात्र संबंध नाही. मी कुणाला सांगणार नाही, मुलांनो कुणी फोन करू नका, कमेंट करू नका, गुरुजन चॅनलला बोलू नका, आणि कोणा दुसऱ्या नेतृत्वाला बोलू नका, कुणाला देखील बोलू नका. जर कोणाचा संबंध असेल, जर कुणी बोलला असेल, थेट त्यांच्याशी संपर्क साधायचा. माझं जर नाव परत घेतलं तर याद राखायचं, माझ्याशी गाठ आहे. मग मी साध्या सरळ मी नाव घेत नाही, नाव घ्यायच्या मापाचा माणूस नाही तुम्ही, नाव घेत नाही. मी काल सांगितले नाव घेणार नाही घेणार. पण ह्या मुलांचं जर भविष्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला तर सगळ्यात पहिला गुन्हा माझ्यावरती पडेल आणि तो वेगळा पडेल, त्यात मात्र शंका नाही. आणि आपण खपून घेणारे महाराज नाही. स्वच्छ आणि सरळ भाषेत सांगतोय, जर मी चुकीचं बोललो तर मी 100% मी भोंदू असेल तर ऑन द स्पॉट सिद्ध करायचं, महाराजी सोडून देणार ऑन द स्पॉट. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या नावासाठी, स्वतःच्या राजकारणासाठी करणारा माणूस मी नाही. मी राजकारणात तब्दील केलं नाही. माझ्या तालुक्यामध्ये आजी माझी आमदार, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस सगळे पक्षाची माणसं आहेत. प्रत्येक माणसाला विचारत तुकाराम बाबा काय आहे. तुकाराम बाबा जर बाद असेल तर गुरुजन चॅनलवरती पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, परत महाराज तुम्हाला चॅनलवरती नाही तर कुठे दिसणार नाही. आणि माझी प्रशिक्षण विनंती आहे, जर बरोबर असेल त्याच्यासोबत राहा, नसेल तुकाराम महाराज तुम्ही थांबा म्हणलं तर आजपासून तुम्हाला गुरुजन चॅनल सोडून द्या. तर मी कुठल्याच चॅनलवरती किंवा कुठल्याच ग्रुपवरती आता 10 मिनिटात निघून जाईल. एका देखील ग्रुपवर तुम्हाला तुकाराम महाराज दिसणार नाही. तुमचं नेतृत्व, तुमचा फायदा जो असेल तो तुम्ही ऑन द स्पॉट करा. तरी बोलतोय राव, तोंड मोकळ्या म्हणून काय वाचवाच अहो तुम्ही विचारा ना प्रश्न, तुम्ही विचारा ना प्रश्न. तुम्ही काय केलं? 4 नेतृत्वाने काय केलं तुम्ही? आझाद मैदानावरती 14 तारखेला पोर आली, पाणी पाजलं. एक पहिलं मोठं नेतृत्व होतं ते तर विधानमधून पडून निघून गेलं. दुसरं नेतृत्व मध्ये गेट बसून निघून गेलं. तिसरं नेतृत्व स्टेजवरून निघून गेलं. चौथं नेतृत्व गेलं होतं त्याला पोलिसांनी बोलून घेतलं. तुम्हाला आता बोलतो मी, हे बोलणं बरोबर नाही. पोलिसांनी फोन केला त्यांना, तुमच्या नावाने अर्ज आहे, तुमची माणसं रस्त्यावर दंगा करायला आली आहेत, या इथं. साहेब ते आले नव्हते, ते पण कोण गेलते. स्वतः तुकाराम महाराज पाटे 4 होता. अहो साहेब तुम्ही अर्ज केलाय, तुमच्या नावाने परवानगी आहे, या तुम्ही, म्हणून दोघाला उचललं साहेब. मला ह्या गोष्टी आरोप करणं माझ्या बुद्धीला पटत नाही. आणि झाला प्रश्न पैशात, प्रत्येक नेतृत्वामध्ये पैसे दुकान बाकीचा विषय नाही, ते मोडून काढण्याचा प्रयत्न केला म्हणून तुकाराम महाराज बरोबर दिसत नाही. ह्या मुलांचं तुम्हाला पाहिजेत ना, संख्याबळ पाहिजे ना, तुम्हाला कुठं तिकीट घ्यायचं ना, घेऊन जाऊ ना पोरं, पण स्वतःचं नुकसान करू नका ना तुम्ही. एखाद्या माणसाला भोंदू चालू केले राव, ऐकून घेतोय का काय? आणि पोरासांना माझी विनंती आहे, जे आहे ते खरं बोला. नसेल तुकाराम महाराज बरोबर नाही तर सोडून द्या विषय तुकाराम महाराजचा. काय गरज पडली मला इथं कीर्तन भजन सोडून तुमच्या मागे लागण्याची आणि आपलं थोतांडगिरी नेतृत्व करायची गरज नाही. आणि ज्याची लायकी नाही ना, त्या माणसाला बोलणं खाऊन मी करणार माणूस नाही. मी कोणाचा रुपये घेतला नाही आणि घेणार पण नाही, बोलून पण ऐकून घेणार नाही. चाकूरकर काय लावले हो? चाकूरकर दम असेल फोन करून मला बोलू दे, मी काय तुकाराम महाराज सांगतो त्यांना. मग भोंदू लावले राव त्यांनी, फालतुगिरी पण उगाच काय तरी. माणसाची लिमिटेशन असते महाराज, ती लिमिटेशन संपली ना तर जगाची पाठवून मी ऐकून घेणार माणूस नाही. मी माझं नाव ठेवून घेणारा माणूस नाही. मी गाडगे महाराजचं नाव महाराष्ट्रामध्ये पूर्ण पोहोचवण्यासाठी मी त्या मुलांच्याकडे पळतोय, यांच्यामध्ये निगेटिव्ह कमी व्हायसाठी पळतोय, यांच्यामध्ये व्यसनमुक्ती व्हायसाठी पळतोय, यांच्या आई वडिलांची सेवा करावं म्हणून पळतोय, यांच्यामध्ये एक चांगला विचार पळावा म्हणून पळतोय. ह्याच्यावाने नालायकपणाचं काम करत नाही मी, थोतांडगिरीपणा पूर्णपणे स्वतःच्या स्वार्थासाठी पोराला देखील पायाखाली तोडून फिरणारा माणूस आहे. हे विचार आहेत माझे. आणि जर तुम्ही जर म्हणले ना असता सध्याच्या घडीला, बाबा तुम्ही ह्यामध्ये पडू नका, दुसऱ्या मिनिटामध्ये पांडुरंगाची शपथ, अहो चॅलेंज करतो महाराज तुकाराम महाराज, चॅलेंज करतो. जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, माझ्या तालुक्यामध्ये जत तालुक्यामध्ये 123 गाव आहेत. 123 गावात कुठल्या बी एका माणसाने तुकाराम महाराज बाद आहे, फोंदो आहे असं जर म्हणलं ना तर ऑन द स्पॉट महाराज सोडून देतो तुकाराम महाराज, ऑन द स्पॉट. आणि तुझ्या दम असेल ना, तुझ्या गावात तुमची लायकी काय आहे हे जर तुला मी दाखवून दिलो ना तर सोडणार का राजकारण? नागडा फिरणार का गावात? मी फिरतो नागडा, तू फिरणार का नागडा गावात? दम आहे का बघू. फालतूगिरी बनावगच ऐकून घेतोय म्हणून लावले नाटकराव. आणि दुसरा प्रश्न सर, मी माझा प्रयत्न बंद करणार नाही.
मला नेतृत्वाची गरज नाही, मला मिटिंग घ्यायची गरज नाही, मला काय करायची गरज नाही. मी माझ्या पोरांचा, ज्यांचा माझा विश्वास आहे, माझी पोरं कुणाच्या दारात जाऊन उभारणार नाहीत. हे मी पोरांच्यासाठी, भविष्यासाठी लढणार माणूस आहे. काय हो सांगतात ते 24 तुम्ही बसले, हा वाशावळी एक मंत्री भेटला नाही तुम्हाला. तुकाराम महाराज बसला तर दुसऱ्या मिनिटात मग त्याला हे काय तर काय बरसड भवानी काय आलं नाही. मला पोरं फोन करून सांगायला नाही. अहो तुम्ही काय जीव आहे तुमचा, काय बोलताय तुम्ही? अहो पोरांचं चांगलं करत बघा ना, गोड बोलून त्यांच्या दारापर्यंत जावा, तुमची व्यथा ऐकायला नाही ते, त्यानंतर पुढे काय ते ठरवा, काय बोलणं आहे ते ठरवा. अहो डायरेक्ट तुम्ही बोधगिरी चालू केली, म्हणजे तुम्ही पोरांच्या मध्ये फूट पडून तुम्ही बाकीचा विषय क्लोज करा. तुमचे दम आहे ना. अहो भाजपचं काम करता, एक माणूस तुम्हाला मंत्री भेटला, दुसऱ्या मिनिटामध्ये तुम्ही चौकशी केली, एकटे भेटला, जावाय का तुम्ही त्याचे? काय भेटला तुम्ही एकटे? मी एकटा तुकाराम महाराज चाललोय, मी जाताना 4 माणसं घेऊन जातो. मी जाऊन त्या माणसाला नमस्कार करून, बाबा महाराज जगामध्ये अशी माणसं आहेत, त्यांना गरज आहे सध्या साहेब कामाची, त्या मुलांचं जर काम केलं तर तुम्हाला आशीर्वाद लागेल, तळमळ आहे साहेब माझी तुम्हाला. मीटिंग मध्ये विचार नका करू, तुम्ही करा काम. मी हात जोडून सांगण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या भेटीसाठी चाललो, त्याच्यामध्ये मानसिकता तयार करायला चाललो. त्याच्यामध्ये निगेटिव्ह भरलेले आहे. 30,000 पगार पाहिजे आम्हाला, कायमचं करून पाहिजे. जावई नाही का तुम्ही त्याचे? हे भूमिका तुमच्या चाकूर करून तुमच्या कोण नेतृत्वाने वाटून करून टाकले तिथं सगळी मुंबईमध्ये. हाय रेकॉर्डिंग माझ्या पीएने बोललेलं, ही मागणी आहे म्हणून तुमची सांगितलं. पोरांचं वाटूळ करणारं कोण असेल तर आता जे माणूस तुम्हाला बोला तो वाटूळ करेल. जर GR नाही निघाला त्याचं कारण तोच असेल, दुसरं कोणी नाही. माझ्याकडे OECD फोन आहे, रेकॉर्डिंग आहे. तुमची अशा पद्धतीची मागणी असल्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी नाकारलंय. हे सांगणारे OECD माझ्याकडे नंबर आहे, फोन केला होता. माननीय मिरजचे कदम स्मित कदम दादांनी पीएला फोन केला होता, साहेब त्यांच्या मागण्या चुकीच्या आहेत, 30,000 पगार मागतात, आहे त्या ठिकाणी कायम करा मागतात, परमनंट करा मागतात, काय वाटलं त्या मागण्या त्यांच्या आहेत. म्हणून साहेबांनी ऑन द स्पॉट निर्णय तो डोक्यातून काढून टाकलाय. साहेब तुम्ही त्यांचा नाद करू नका, तुम्ही त्यांच्या नादाला लागू नका, तुम्ही सोडून द्या. त्यावेळेस मला दादाने विचारलं, बाबा तुमच्या अशा मागण्या आहेत का? दादा आमच्या अशा मागण्या नाहीत दादा, आम्हाला आहे त्या ठिकाणी काम द्या, काही करा दादा, पण तुम्ही आहे त्या ठिकाणी काम द्या. कळकळून सांगितलं. ह्या थर्ड क्लास माणसाने वाट लावून टाकली, सगळी चुकीची माहिती विद्युत करून. काय सांगतात मला त्याने? दाखवा त्यांचं 14 तारखेचं तुम्ही 24 दिवसाचं मागणी काय येते बघा ना तुम्ही. डायरेक्ट रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं, मी सगळे व्हायरल करणार. आता कोण आपलं त्याला, कोण दोषी त्याला, कोणाला विचारून तुम्ही मागण्या केल्या? त्या उपोषण कोणाला मागं करून केलं होतं? 14 तारखेचं उपोषण तुम्ही कोणाला मला विचारलं होतं? तुम्ही डायरेक्ट डिक्लेरेशन केलं, अगोदर ठरलं होतं तुमचं. आम्ही काय बोललो? वर्ध्यामध्ये अगोदर डायरेक्ट डिक्लेरेशन केलं तुम्ही 14 तारीख म्हणून. आम्ही बोललो का? नाही बोललो. क्षेत्रीय मोर्चाची कल्पना, अरे अनुप सर तुमची कल्पना खूप सुंदर आहे, वेगळी कल्पना तुमची असते बघा. स्टेजवरती बोलले मुंबईला आझाद मैदानावरती, तुम्ही पण होते साहेब. तुमची कल्पना मोठी पहिला होती ना क्षेत्रीय मोर्चाची. आम्हाला विचारलं का क्षेत्रीय मोर्चा घेणार आहे म्हणून? खूप सुंदर कल्पना होती साहेब तुमची, खूप छान तुमची कल्पना. त्याला बघून वेगळं वाटलं. अरे तुझी कल्पना दाखवासाठी माझी पोरं भावली वाटली तुला? अरे भक्तीसाठी आलेत ते, कल्पना चांगली वाटली म्हणून न काय करता त्या पोराला मोकळे परत पाठवून दिले. बोला सर तुम्हाला. आणि तुमचा प्रश्न तुम्हाला असेल तुमच्या मनामध्ये की तुमच्या वादामध्ये तुमच्या मनातला प्रश्न सांगतो मी. तुमच्या मनातला प्रश्न, तुमच्या चेहऱ्यावरून तुमच्या मनातला प्रश्न सांगतो. तुमच्या वादामध्ये आमच्या पोरांचं भरकट जाणार आहे. महाराज मी पोरामध्ये आहे, मी भरकडे जाणार नाही. मी जेव्हा भरकटेल माझी पोरं भडकतील. मी पोरांच्या मध्ये आहे सर. माझी तुलना नेतृत्वामध्ये करायची नाही. मी नेतृत्व नाही, मी पोरांच्या मध्ये आहे. मी माझ्या पोरासाला भरपडू देणार नाही. जरी माझी पोरं मला चुकीचं बोलले तरी ते माझेच आहे. घरामध्ये 10 पोरं असतात, 2 पोरं बिघडले असतात, एक बिडी फुकणार असतो, एक गांजा वडणार असतो, एक सिगरेट वडणार असतो, एक संयम असतो, शांत असतो. संयमी संकट आहे, संयमीने त्याला उचलून संकट आणायचं आणि घेऊन जायचं आहे. हे समजून मी चालणारा माणूस आहे. कोण काय म्हणलं कोण काय म्हणलं हे विचार मी करणार नाही आणि ना बघणार पण माणूस. मी तुला काल सांगितलंय मला कुणाचं नाव घ्यायचं नाही. फक्त मी ह्यासाठी आलोय की फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या हितासाठी. महाराज तुकाराम महाराज उपोषण कॅन्सल केलं का मी? कोण म्हणते कॅन्सल? एका मंत्र्याला डायरेक्ट स्टेजवर बोलणार म्हणून मी तुमच्या दारात बसणार म्हणून काय दमाय हो तुमच्या? गुळगुळ गुळगुळ गुळ करत बसले तिथं.
काय रेकॉर्डिंग माझ्याकडे दुसरं पण गिरीश महाजनपाशी गुळगुळ 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 गुळगुळ. अरे पद्धत आहे तुमची. तिथं दंगा केला मी, भांडणं केली तिथं. रेकॉर्डिंग राणीताईला विचारा, वाघिणला विचारा राणीताईला. राणीताई कॅमेऱ्यासमोर बसली समोर, डायरेक्ट भांडणं केली. चूप बसले, चूप. सांगतात राव मला, ऐकून घेतोय म्हणून काहीतरी बोलायला रे. भोंदू भोंदू भोंदू. अरे भोंदू कसे असतात, जे लोकांना चुनाला होतात, डोकाला पुसतात ना. मी मीडियामध्ये सांगितलंय, अनेक महाराज, अनेक भोंदू लोक वेगवेगळ्या माध्यमातून गेले असतील. भोंदू लोक कशाला म्हणतात माहितीये का? त्या नाव पण घेत नाही मी त्या माणसाचं. ते तुमच्या घरी आल्यानंतर सांगितलं असतो भोंदू कसे असतात ते. त्याला भोंदू म्हणतात. आणि मग ते पसतात ना, त्याला मग भोंदू म्हणतात. जेलमध्ये गेलं की त्याला डुमडुम डुमडुम म्हणतात. त्यासाठी घरला यावं लागतं भोंदू म्हणण्यासाठी. मग भोंदू म्हणायचं चालतं, काय अडचण नाही. फालतूगिरीपणा काहीतरी बोलायचं म्हणजे बोलायचं. अहो तुमच्या लेवलला तुम्ही नाव घेऊन बोला मला. मी नाव कमवण्यासाठी आयुष्य घालवलंय. नाव जर कोणामुळे कमवत असेल तर सुट्टी देणारा माणूस नाही. आतापर्यंत जगाची पाठीवर कुठली केस झाली नाही माझ्यावर. झाली तर प्रशिक्षणार्थीची होईल, ती केस भोगायला मी तयार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरी केस असेल तर मग ती हात पंचाची होईल. ते विचार तुम्हाला सांगतो. पण मी समोर बोलणारा माणूस आहे. मुलांच्या भवितव्याशी खेळू नका. भाकर आहे. कल्पनाच करू शकत नाही. पुणे माझ्या मुलांच्यासाठी केस. तुम्हाला काय प्रश्न विचारायचा सर? बोला सर, तुम्हाला काय विचारायचा प्रश्न विचारा. काय सांगता तो? नेतृत्व अहो नेतृत्व कसं असतं? प्रत्येक मुलासंग, अहो 36 जिल्ह्यातली मुलं आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या नावासाठी. अरे त्याच्या मागे जाऊन नाव का आणलं नाही? अरे आम्हाला माहितच नाही ना, मी झोपलोय. मुलाजवळ नाव का आणलं नाही? काम करा ना, नाव येऊन जाईल. आलं नंतर नाव. आणि रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. तुमच्या चॅनलवरती लाईव्ह फाईट का माणसं ते उद्या लाईव्ह आणतो माणसं सगळी. माझ्याबद्दल एक माणसाला लाईव्ह माझ्या तालुक्यातला तुकाराम महाराज नालायक आहे, तुकाराम महाराज थर्ड क्लास आहे, तुकाराम महाराज भोंदू आहे, तुकाराम महाराज असा आहे, तुकाराम महाराज तसा आहे. दुसऱ्या मिनिटात शर्टाची बटणं काढतो असे लगेच. एकदम फालतूगिरीपणा लावलाय. डोकं फिरायची काम. आणि प्रशिक्षणाला विनंती आहे माझी, या माणसाने जे बोलले वक्तव्य ह्याचा जाहीर निषेध करून, या माणसाचं तुम्ही जर कार्यक्रम नाही केला, तुम्ही ह्याच्याशी नाही बोलले, तुम्ही रातभर ह्या माणसाने बोललो एवढं बोललं, ह्याचा तुम्ही जाब नाही विचारला. आणि प्रत्येकाला विनंती आहे माझी, त्याला जाब विचारून तुम्ही बोललेलं रेकॉर्डिंग व्हायरल करा सगळ्यांनी, मगच मी तुमच्या सोबत राहील. अन्यथा तुमचा आणि माझा संबंध आजपासून संपला. जर माझ्या मुलाला माझा अभिमान असेल, मी जर केलेलं काम योग्य असेल, तर ह्या माणसाला जाब विचारा. ह्या माणसाची लायकी नसताना जर मला बोलत असेल, काय संबंध आहे तुमचा? काय वाटतं ते बोलायला तुम्ही बोला ना. तुम्ही योग्य बोला. हे कमवण्यासाठी आयुष्य घालवले साहेब. वयाची 42 वर्षी पोहोचलो. एक थर्ड क्लास लेवलचा माणूस येतो, स्वतःच्या स्वार्थासाठी काय वाटतं ते बोलून जातोय. कोण खपवून घेणार आहे सर? तुम्ही प्रामाणिकपणे काम करत असताना, तुम्ही 55 वर्ष जर काम करत असला आणि रिटायरमेंट होत असला, आणि शेवटच्या क्षणामध्ये तुम्हाला जर कोण नाव ठेवत असतील, कोण सण कोण घेणार आहे? उगा ह्या मुलांच्यासाठी जाऊ दे. 4 नेतृत्व एक आहे. 4 अहो नेतृत्व कसं असतो? पैसे मागणार नेतृत्व नसतं. 25 लाखाची मागणी केली माझ्याकडे, 25 लाख रुपयाची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. सांगा, मग मी त्यातून बाहेर पडलोय. आणि हेडिंग तुम्ही द्या. नेतृत्वाने 4 नेतृत्वापैकी एका नेतृत्वाने 25 लाखाची तुकाराम महाराज मागणी केली म्हणून हे हेडिंग द्या. म्हणून तुकाराम महाराज बाहेर पडले. बोला ना सर. नाही जेवण झालं आता. तुम्ही एवढ्या उद्योगाने मी तुम्हाला बोलताना पहिल्यांदाच फोन लावलो. मी म्हटलं बाबांसोबत ऐका ना सर. जेवले? हो नाही जेवण राहिलं माझं, आता करतो. बोला काय म्हणता बाबा. मी तुम्हाला 2-3 प्रश्न प्रामाणिकपणाने आणि याला विचारतो. बघा,
मी 2-3 प्रश्नाचे चाकोकर साहेबांनी उपस्थित केले त्यांच्या बोलण्यामधनं, जे मला लक्षात आले. मी ते तुम्हाला विचारतो. त्यांचा असा मी सरळ भोंदा आहे आरोप का? आहे. एक मिनिट सर, मी भोंदा आहे का? नाही. मग तुम्ही बरोबर कसं म्हटलं? कोणतं? मी भोंदा आहे का? नाही. मग कसं काय म्हटले तुम्ही? हो कसे म्हटले? तुम्ही त्याला प्रश्न करायला पाहिजे होता, बाबा भोंदा आहेत का म्हणून. तुम्ही कसं काय आरोप करता असं म्हणायला पाहिजे तुम्ही. मी त्यांना मध्ये अडवलं. त्यांनी ऐकतच नव्हते साहेब. त्या ज्या व्यक्तीने तुम्ही बोलत होते ना, तुमचं कर्तव्य आहे सर, मी काय म्हणतोय, आपलं कर्तव्य आहे. एखादा माणूस एक हिंसक वळण लावत असेल, आपल्या मुलांचे भरकटाचं काम करत असेल, तुमचं काम आहे ना की तुम्ही कसे बघितला बंधू, तुमच्या घरी आले होते का, तुमच्या संगत बसले होते का, तुम्ही त्या संगत कुठं मुक्कामाला गेले होते का, विचारत ना त्यांना. नाही, माझं जर आपण पूर्ण लाईव्ह नाही, माझं जर आपण पूर्ण लाईव्ह बघितलं असेल बाबा, तर हा प्रश्न मी त्यांना विचारलेला आहे. नाही सर, मी तुम्हाला काय म्हणतो, हे वारंवार बोलत होते सर, तुम्ही त्यांना म्हणाल म्हणजे हा प्रश्न न बोलता. मी तुम्हाला आताच म्हटलं की हा प्रश्न ते वारंवार बोलत होते, जे कोण बोलत होते ते, त्यांना तुम्ही असं बोलायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे काय झालं की मुलांच्या मध्ये दुजाभाव निर्माण झाला, मुलं त्यावरती काहीतरी कमेंट करू लागले, काहीतरी बोलू लागले. याच्यावर दोष माझा काय असणार आहे सर? हा जो तुम्ही आता मला प्रश्न केला बाबा की ते भोंदू म्हणत होते, मी याच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेला आहे त्यांना, आणि तो मी लागत असेल तर मी तुम्हाला रेकॉर्डिंगही पाठवतो. तुम्ही ते म्हणजे ज्या वेळेला मी प्रश्न सुरू केले त्यावेळेला त्यांनी 2-3 आरोप लावले आहेत. ऐका ना सर, मी हे रेकॉर्डिंगच बघितलं नाही, माझं काम वेगळं चालू होतं. पण विषय काय माहितीये का, की आपण एखादी गोष्ट करत असताना मी उपोषण मागे का घेतलं की त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री आहेत दादा, कॅबिनेट मंत्री आहेत. कॅबिनेट मंत्र्यामध्ये एखादा, आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे. तुम्ही एवढे दिवस तुम्ही आझाद म्हणून बसले, तर त्या माणसाला जर किंमत नाही दिली असती तर मला सांगा, तर त्या गोष्टी झाल्या असत्या का? आपली दोन मुलं, महाडचा एक वाघ आणि अकोल्याचा वाघ, त्या ठिकाणी राम लखन जोडी तिथं मुंबईमध्ये होते साहेब. मग मुलांच्या भवितव्य स्वतःच्या स्वार्थासाठी तो माणूस मला मारायला आला होता सुपारी घेऊन. त्यांनी गेम केली महाराज आपली, की तिथं मारण्यासाठी आलते ते आपल्याला, मला उठवण्यासाठी नाही. त्यांनी महाराजांची जिरवायची, तो मंत्री येऊन जाय ना का, पोराचं वाटोळ का होईना, त्या देवेंद्र फडणवीसच्या मनातून पोरासाला काढून टाकलं. आता एकनाथ शिंदेच्या मनातून पोरं नालायक पोरं आहेत, जाऊ दे, अशा पद्धतीची भूमिका अजून 10 मिनिट माईकवर बोलले असते ना, सगळं इसकडून गेलं असतं साहेब पूर्ण, आणि पोरं भुरे करून टाकले असते. काय म्हणायचं साहेब तुमच्या याबद्दल? भडकाऊ भाषण आपण करायल्यानंतर पोरं भडकणार नसतात. मंत्री एखादा आला, तुम्ही जर माझ्याकडे आले तर आदर सत्कार करणं गरजेचं आहे ना सर. आपण कॅबिनेट मंत्री ते, त्यांच्या माध्यमातून आपण त्यांच्याकडे जातोय, काय वाईट आहे सांगा ना सर. त्यांनी 2-3 गोष्टीमध्ये आरोप असे केलेत की ज्यावेळेला 1 ऑगस्टचं आंदोलन तुम्ही जाहीर केलं, तर त्यावेळेला त्यांच्याशी चर्चा केली नाही. एक मिनिट सर, 1 तारखेचं जाहीर करायला 36 जिल्हा 4 नेतृत्वाने, जर कोणी एका नेतृत्वाने निर्णय घेतला, मी काल पण बोललो सर तुम्हाला माहिती, एका नेतृत्वाने निर्णय घेतला तर 4 नेतृत्वाने पाठिंबा द्यायचा, पण एका टायमाला कोणीकडे नेतृत्व विचारायचं नाही तुम्ही काय करायला म्हणून, आणि त्याचा खर्च त्या नेतृत्वाने तिकडे करायचा आहे. हे ठरलंय सर वर्ध्यामध्ये. अच्छा, कोणाला विचारायची भानगड नाही, विचारून करायचं, लगीन करायचं. इथं मुलांचा कार्यक्रम संपला, कार्यकाळ संपला, जाऊन झोपल्यानंतर तुम्ही वल्यामध्ये विचारलं पाहिजे ना. कुणी केलं नाही बरं. मी तर म्हणलोच ना की बाबा लगेच अनेक नेतृत्वाने हे टाकलं तिथं, हा अनेक नेतृत्वाने कमेंट टाकली की वाटेल तर कमेंट टाकली तिथं. इथं बघा माणूस म्हणतो नाही, ऐका ना तुम्ही, ऐका हो, काय म्हणतात ते ऐका. लोकांना भडकावत असतं का? अहो विचार, मी काय वेगळं केलं का? नाही पटलं तर तुम्हाला सोडून द्या ना विषय, तुम्ही करा.
उद्या डिक्लेअर करा. मी काल बोललो नसतं. तुम्हाला माझं नाही पटलं तर चर्चा तर झाली ना सगळीकडे, का मी वैयक्तिक मागणी काय? मी वैयक्तिक मागणी केली का? हॅलो बाबा एक मिनिट, माझं नेटवर्क गेलं होतं पूर्ण, आलं परत. हॅलो हॅलो हा बाबा, आवाज येतो का? हॅलो माझं नेटवर्क हा पूर्ण गेलं होतं, आता झालं रिस्टोअर पूर्ण ते. हा हॅलो नाही येतो तर. हॅलो हॅलो बाबा, हॅलो आवाज येतो का माझा? आवाज येतो का? येतो येतो. मला फोन येत होते, त्याच्यामुळे ते नेटवर्क 4G वर गेलं होतं, आता आहे 5G वर पुन्हा. नाही मला काय म्हणायचं आहे हा की तुम्ही एका नेतृत्वाने, मी वैयक्तिक काय माझा प्रश्न होता का साहेब? नाही, ती त्यांनी खंत करून दाखवली, म्हणजे ते अहो ठीक आहे. खंत कशी असते साहेब? ऐका ना साहेब, ऐका. मी ह्या चारही नेतृत्वाने म्हणजे माझ्या डोक्यातून निघून कधी गेले? हम्म, मी डायरेक्ट सांगतो ना साहेब तोंडावर. हम्म, ज्या वेळेस मुंबईच्या आझाद वनवरती जेव्हा पोरं मोकळी सोडून दिली ना, तेव्हा माझ्या डोक्यातून हे सगळं निघून गेले साहेब. मी क्लिअर सांगतो ना तुम्हाला. माझं वर का बोलतोय साहेब? मी बोलतो ना तुम्हाला. हम्म. मुलांना वाऱ्यावर सोडणारी माणसं माझ्या बुद्धीला पटत नाहीत साहेब. बोला पुढं. बाबा, मग त्यांचा का म्हणून दुसरा विचार केला? हा, त्यांनी 2-3 एक हा पहिला मुद्दा की त्यांनी सांगितला. दुसरा महत्वाचा मुद्दा की ज्या वेळेला ते उपोषणाच्या दरम्यान आलेत बाबा, हा याला आपल्या सांगलीला, तर त्यांचं असं म्हणणं होतं की जो एक प्रकारे कुठेतरी जी माणसं किंवा जे प्रशिक्षणार्थी थोडंफार चाकूरकर साहेबांच्या विरोधामध्ये किंवा बोलण्याचा प्रयत्न करत होती किंवा तसं वागत होती, तर त्यांच्या अशा वागण्याला तुम्ही खतपाणी घालत होते, असा त्यांचा एक इथं महाराज, मी गंगावणे आतल्या सर. गोष्टीला मी झोपलो होतो. माझ्या लाईव्ह आहे तिथं. फक्त विषय असा आहे, मी ह्या गोष्टीला खतपाणी घालणारा माणूस नाही आहे. आलेल्या माणसात स्वागतच असणार आहे तिथं, तो भाग नाही. पण तुम्ही आल्यानंतर ज्या पद्धतीने. हॅलो हॅलो हा बाबा, गंगावणे सर रिसोडवरून येऊन राहिले, रोहित पवार सरांना भेटायला गेले होते, विठ्ठल गंगावणे. अरे वा, छान. ते तर हो, घरी येऊन राहिले, ते घरी येऊन राहिले. हा सर, तुम्ही आल्यानंतर तुम्ही ते वातावरण निर्मिती तुम्ही करायची आहे. हा तुम्ही ते हा मनमिळावा बरोबर. करायचा आहे. तो मी हा करायचं नाही ना. मी झोपलो होतो ना. हो मी बाबा झोपलेत, मी सगळं करतो. तुम्ही मला बोला. तुम्ही असं बोलायला लागले तिथं की मला तुम्ही मारायला सुटले, हा उठा असं नाही, तुम्ही असं करत नाही, हा तर जी आर निघत तर उठत नाही. तुम्ही अशा पद्धतीने बोलायला लागल्यानंतर तुमच्याशी तुम्ही काय नियोजन आले हे कळलंच ना साहेब. हा हा मग कशाला तुम्हाला काय बोलतोय? तुम्ही हे उसकाटून टाकायला आले. एक तर माताजी आले होते, त्या माताजी तर हा तुम्हाला सांगतो तरी राहायची व्यवस्था कुठं आहे, जेवणाची व्यवस्था कुठं आहे, इथं नाश्ता नसतो का, असा कार्यक्रम असतो का? काय लगीन होतं माझं? हम्म, हा, बरोबर. जाऊ दे सर, काय अडचण नाही. मी तुम्हाला आज सांगतो, इथून पुढे त्या विषयावरती मला काय बोलायचं नाही. जर कुणाचा फोन आला किंवा काय बाकीच्या गोष्टी झाल्या, काही कमेंट झाल्या, तर वैयक्तिक बाबा, माझा पुढचा एक मिनिट बाबा, आता आता नेमकं झालंय काय? आता आज चाकूरकर साहेबांनी वेगळी भूमिका मांडली. त्यांचं असं म्हणणं आहे की बा, आम्ही आमचा जो लढा आहे तो वेगळ्या मार्गाने लढू. मी आता आजपासून आहे ना, हिने लढतात ना, हे लढण्याची पद्धत त्यांची जशी आहे त्या पद्धतीने लढायचं तो लढू दे, मला काही अडचण नाही. ज्या दिवशी त्यांचा कार्यक्रम असेल त्या दिवशी मी कुठले काही करणार नाही. हे माझं फायनल आहे. विरोध म्हणून हा, कुठला भानगड नाही. हरकत नाही बाबा. त्यांचा माझा आता प्रश्न जो तुम्ही माझ्या मना ऍक्च्युली तो तुम्ही मगा घेतलेला, पण मी तुम्हाला तो पुन्हा रिपीट करतो की सर, मी ऐका, एका वेळेस 2 कार्यक्रम महाराष्ट्रात कुठेही होणार नाहीत. जर एखादी नेतृत्वामध्ये जर कोणी डिक्लेरेशन केलं असेल तर तुकाराम महाराज कुठलंही डिक्लेरेशन करणार नाही. फक्त मी माझ्या लेवलला मला वैयक्तिक काही भेटता आलं तर त्यांनी जरी कुठे कार्यक्रम घेतला
तरी देखील मी सांगेन की तिथं आमची माणसं बसले, त्यांना पाठिंबा द्या. सगळेजण जावा, काय करायचं ते करा. कोणी वैयक्तिक काय करणार नाही. आमच्यात कोण प्रशिक्षणार्थी घरामध्ये नाही आहेत, त्यामुळे आम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही. पण नेतृत्वाने बोलत असतानाच ताळतामी बाजून बोललं पाहिजे. आणि वैयक्तिक तुकारामाचा विषय नाही त्यामध्ये. वैयक्तिक हा तुकारामाच वैयक्तिक घेऊन चाललेला विषय नाही. जिथं कोण नेतृत्व निर्णय घेत आहे त्या नेतृत्वाचं स्वागत करून त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थींनी आपलं स्वार्थ करून घ्यायचा आहे. नेतृत्वाचा स्वार्थ नाही, स्वतःचा स्वार्थ करून घ्या तुम्ही, कुणीही असू दे. बरोबर बरोबर. आणि जिथं काय असेल तर तुकाराम महाराज डबल गेम कुठली करणार नाही. तुकाराम महाराज करेल तर वैयक्तिक एकटाच करेल, जे डिक्लेरेशन करेल वैयक्तिक एकटा करेल, मी कुणाला विचारणार नाही. बाबा एक प्रश्न मला आहे, जे प्रशिक्षणार्थी चुकीच्या पद्धतीने नेतृत्वाबद्दल बोलत असतील, काही मुलं तुमच्याबद्दल बोलतात, काही बद्दल चाकूरकर साहेबांबद्दल बोलतात, ही जी प्रशिक्षणार्थी बांधवांची वृत्ती होत चाललेली आहे आणि ती वाढत तर चालली, हे घडवण्यामागचं नेतृत्वच कारण आहे. बरोबर. स्वतःचं नाव नाही आलं पण पोरासन लावतो म्हणतात झाडावर चढा. मी म्हणतो का, मी 2 वाजता मुंबईला पोहोचलो. मी होतो महाराज कुठं नंदुरबारला, तिथून ट्रॅव्हलिंग करून आलोय, ट्रॉफिक मध्ये अडकलोय. काय केलं होतं तुम्ही नेतृत्व म्हणून? तुमच्या नेतृत्वामध्ये तुम्ही डिक्लेरेशन केलं होतं. एका नेतृत्वाने डिक्लेरेशन केलं, मी तर स्टेजवर बोललोय, एका नेतृत्वाने डिक्लेरेशन केल्यानंतर दुसऱ्या नेतृत्वाने मध्यस्थी करायची नाही. तिथं भरषण भौगोलिक का आणू मी? अहो लोकमत चॅनल पण मीच पाठवून दिलं. लोकमत चॅनल आहेत ना, ते मीच पाठवून दिलं. जेव्हा स्टेजवरती तिथं काय केलं, वैयक्तिक काही मंडळी त्यांचे जे आहेत त्या मुलांची फोन आले, वरती स्टेजवरती कोणाला येऊ देण्यात, तुझ्या गावात चालू झालाय म्हणून सांगितलं. म्हणलं ठीक आहे, म्हणलं जाऊ सोडून द्या विषय. अहो काय संबंध आहे? मग तिथल्या नेतृत्वाने त्यांच्या जेवढा दम होता थांबत होतं तिथं. मग ठीक आहे ना, तिथं जर गिरीश महाजनने डिक्लेरेशन केलं होतं, गिरीश महाजन तुम्ही भेटले होते, नंतर जाऊन तुम्ही गिरीश महाजनला भेटले, त्यानंतर काय झालं? तिथं कोणी विचारलं का तुम्हाला काय म्हणते गिरीश महाजन, तुम्हाला खायला दिले का? अहो एक पुट टाकून दिलं तुम्ही, रेकॉर्डिंग पाठवून द्यायचं होतं ना. मी काल रेकॉर्डिंग केलं का नाही डायरेक्ट, एकनाथ शिंदे साहेब भेट कधी होणार आहे म्हणून. दम लागतोय साहेब त्या. हॅलो, मी तुम्हाला एक पुन्हा एकदा सांगतो, दोन्ही सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनी बघा, आपण की नाही फार लवकर जज मीन्स वी ऑल आर जजमेंटल. म्हणजे आपण काय करतो, एखाद्या गोष्टीबद्दल फार लवकर आपलं मत बनवतो आणि मग हीच बाजू योग्य आणि हीच बाजू अयोग्य अशा पद्धतीने आपण ठरवून घेतो आणि मग त्या नंतर आपला प्रवास हा कट्टरतेकडे होत जातो. माझी सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना विनंती आहे की आपण जो मार्ग निवडलेला आहे तो मार्ग योग्य आहे, ठीक आहे. हे आपला मार्ग व्यतिरिक्त जे इतर मार्ग आहेत ते सुद्धा आपण त्यांचा तेवढा सन्मान केला पाहिजे जेवढा आपण आपल्या मार्गाचा करतो. आपण आपल्या नेतृत्वाचा जेवढा सन्मान करतो तेवढा इतरही नेतृत्वाचा सन्मान करणं क्रमप्राप्त आहे. ठीक आहे, अनेक वेळेला आपल्याला असं वाटतं की
अमुक एका नेतृत्वाने घेतलेली भूमिका आपल्या मताशी पाहिजे तशी नाहीये, अनुरूप नाहीये. परंतु त्याचा अर्थ असाही होत नाही की आपण त्यांचा पराकोटीचा विरोध करावा किंवा तो विरोध करत असताना प्रचंड टोकाचे शब्द वापरावे असंही आपण योग्य नाही. म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, मी बघतो बाबा पुन्हा जर कनेक्ट झाले तर. अनेक प्रशिक्षणार्थी लाईव्ह सुरू असतानाच फार वेळा फोन करतात, तर हेही चुकीचं आहे. तुम्ही थोडस समजून घेत चला आणि थोडा संयम ठेवत चला, एवढी तुम्हा सर्वांना विनंती आहे. बाकी आपण सुद्धा जी वारंवार कधी ह्यांचा झेंडा घेऊ हाती, कधी त्यांचा झेंडा घेऊ हाती, कधी घरातच बसू, जेव्हा आपल्याला आवश्यकता असते संख्याबळ दाखवण्याची तेव्हा आपण करत नाही. उदाहरणार्थ आता सांगलीला उपोषण सुरू असताना आपण सगळे जर तिथे असतो, दररोज जर 5 ते 6 हजाराचा आकडा असता तर आपल्याला आत्ताच यश मिळालं असतं. हे जे तुम्ही म्हणता ना की हे नेतृत्वामुळे यश नाही मिळत आहे, त्या मार्गामुळे यश मिळत नाहीये, हे भंपक आहेत गोष्टी. तुम्ही घरात बसून नुसतं कमेंट करता, त्याच्यामुळे अडचण होते. आणि खूप कमी प्रशिक्षणार्थी आहेत, हातावर मोजण्या एवढे आहे की जे सातत्यानं प्रत्येक आंदोलनामध्ये जातात. अशा विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे आणि त्यामुळं कोणत्याही आंदोलनाला ज्यावेळेला संख्याबळ नसतं तर त्यावेळेला नेतृत्वाला सुद्धा प्रश्न पडतात. म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आंदोलन कोणी करू द्या, परंतु त्या ठिकाणी संख्याबळ असणं गरजेचं आहे. संवैधानिक पद्धतीनं शांततेच्या मार्गाने आंदोलन होणं गरजेचं आहे. ते जर झालं तर निश्चित यश मिळतं. हे आपण अनेक उदाहरणांवरून लक्षात घेऊ शकतो. मग ते शिक्षकांचं आंदोलन असेल, पोलीस पाटलांचं आंदोलन असेल. म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, आम्हाला सुद्धा शिव्या देतात. आताही जे लाईव्ह बघत आहेत तर त्यांच्यापैकी तुम्हा सर्वांपैकी माझ्या मताला मी जे म्हणत आहे तर ते योग्य असेलच असं म्हणणारे सगळेच जण नसतील, माझं असं ठाम मत आहे. परंतु तुमचं जे मत असेल मी त्या मताचा आदर करतो. जे माझं मत आहे त्याचा तुम्ही आदर करावा. माझं मत तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर ते फक्त खोडून काढावं आणि मग दोघांपैकी जो चांगला मार्ग असेल ते मत आपण एकमेकांना जर समजावून सांगितलं तर त्या मार्गाने पुढे गेलं तर अधिक योग्य होईल असं मला वाटतं. बाकी आपण सर्वजण सुजाण आहात, सजग आहात, हुशार आहात आणि निश्चितच विवेकी बुद्धीचा वापर करून आपल्या भल्याचं जे जे आहे ते कराल अशी एक विनंती करतो. थांबूयात. खूप खूप धन्यवाद.